भाजपाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे गेल्या 19 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला समर्थन व नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने आज सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट जिल्हा परिषद परिसर येथे 24 तासांचे एकदिवसीय अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले। या आंदोलन DYFI चे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी व राज्य सचिव दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे। या प्रसंगी संघटनेचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल बासम यांनी सांगितले की सोनम वांगचुक यांच्या न्याय आंदोलनाची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। 24 तासांच्या आत प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही तर हे आंदोलन अखंडित स्वरूपात सुरू ठेवण्यात येईल। अन्नत्याग उपोषणात जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल बासम, राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सहसचिव विजय हरसोरे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सनी शेट्टी सहभागी झाले असून त्यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून अन्नत्याग उपोषणास प्रारंभ केला आहे। DYFI च्या वतीने केंद्र सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन लोकशाही मार्गाने मांडण्यात आलेल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी नरेश गोल्लापल्ली, अमित मंचले, योगेश आकिम, दिनेश बडगू, आपाशा चांगले, राहुल बुगले, सनी आमाठी, कुमार इलगेटी, राधागोपाल बंडी, शशिकांत गुंडला, अजय भंडारी, अबू हुरेरा आदींची उपस्थिती होती। आमच्या DYFI च्या वतीने गेले 19 दिवसापासून या देशाची शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून भारतातले थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन ते अन्नत्याग उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज आम्ही सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 5 जण एक दिवसीय 24 तासांचा लाक्षणिक अन्नत्याग उपोषण आम्ही आज सुरुवात केलं सकाळी 10 वाजता। आमची प्रमुख मागणी आहे, ज्या मागणीसाठी आज धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी आपलं बलिदान देण्यासाठी, आत्माहुती देण्यासाठी त्या जंतर मंतरवरती थांबलेले आहेत, परंतु सरकार त्यांच्याकडे जात नाही। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मला एक गोष्ट नमूद करायची आहे, ज्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवरती उपोषण केलं त्यावेळी असणाऱ्या त्या विरोधी पक्षात होत्या आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आणि अण्णा हजारेंना न्याय देण्यासाठी त्यांची जी तगमग तडफड होती ती आता दिसत नाही आहे। अहो, या देशामध्ये ज्यांना स्वप्न पाहिलं डॉक्टर व्हायचं, वैद्यकीय सेवा करायची, लोकांना उत्तम आरोग्य द्यायचं, अशा स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आणि त्यांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला तरीसुद्धा ही सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि अत्यंत नामुष्कीनं आणि बेशरमप्रमाणे लोक वागत आहेत। म्हणूनच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील। आम्ही देखील सोलापूरच्या प्रशासनाला हेच सांगतोय, आमचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारने आणि प्रशासनाने आमच्याकडे काहीतरी सकारात्मक जर त्यांनी काही पत्र दिलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, नसेल तर आंदोलन पुढे जारी राहील असं या ठिकाणी सांगतो।